नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतं का किंवा ईव्हीएम मशीन हॅक केलं जाऊ शकतं का. मी सचिन कोतवाल, उपाध्यक्ष आम आदमी पार्टी पुणे शहर. आपण ईव्हीएम मशीनवरती भरपूर चर्चा झालेली आहे. आत्ताच नुकतंच लोकसभा निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये देखील भरपूर चर्चेचा विषय किंवा चर्चा त्याच्यावर झाली की ईव्हीएम मशीन हॅक केले जाऊ शकतं, ईव्हीएम मशीन सेट केले जाऊ शकतात. तर हे खरंच शक्य आहे का आणि करायचं तर कसं केलं जाऊ शकतं याच्यावरती आपण पाहणार आहोत. ईव्हीएम मशीनला जाण्याच्या अगोदर आपण थोडंसं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे कुठल्याही निवडणुका घेत असताना त्याच्यामध्ये काय प्रोसेस असते, प्रोटोकॉल काय असतो किंवा प्रोसेस काय असते हे थोडी समजून घेऊया. तर पहिली प्रोसेस असते की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जर निवडणुका डिक्लेअर केल्या तर त्यानंतर त्याच्या अगोदर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बघते की जेवढ्या प्रमाणात तेवढ्या लोकसंख्येच्या प्रमाणात किंवा नंबर ऑफ बूथच्या प्रमाणामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये ईव्हीएम मशीन तयार करून घेणं. आता ह्या ईव्हीएम मशीन कोण तयार करतं आपल्या भारतामध्ये, तर भारत सरकारला किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला ही ज्या ईव्हीएम मशीन तयार करून देतात ती त्या दोन कंपन्या आहेत. एक कंपनी आहे इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि दुसरी भारत इलेक्ट्रॉनिक्स बेल. तर ह्या दोन सरकारी कंपन्या या ईव्हीएम मशीनचं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मदत करतात. आता मॅन्युफॅक्चरिंग फक्त फिजिकल पार्टचा आहे का किंवा हार्डवेअरचा आहे का, नाही, त्यामध्ये सॉफ्टवेअर देखील असणार आहे. तर ह्या दोन्ही कंपन्या त्यासाठी जबाबदार आहेत. त्या दोन्ही कंपन्याचा देखील पार पडतात. जेव्हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इलेक्शन डिक्लेअर करतं किंवा तारखा जाहीर करतं त्याच्यानंतर हे जे ईव्हीएम मशीन आहे ते त्या कंपन्यांकडून किंवा त्यांच्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या केंद्राकडून जवळच्या लोकसभा किंवा विधानसभाचं जे गोडाऊन्स असतात त्या भागामधले तिथं शिफ्टिंग केलं जातं आणि त्याच्यानंतर त्या प्रोसेसला त्याच्यामध्ये एक प्रोसेस केली जाते. जी मतदान यंत्र आहेत ती मतदान यंत्र मतदान केंद्रावर जायच्या अगोदर एक प्रोसेस केली जाते, त्याला म्हणतात कमिशनिंग, ईव्हीएम कमिशनिंग म्हणतात. तर कमिशनिंग म्हणजे काय आणि ह्याच्यामध्ये काय काय होतं, राजकीय प्रतिनिधी म्हणून मी या प्रोसेसचा थोडासा पार्ट झालो आणि त्याच्यातनं मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला किंवा त्याच्यामध्ये मी बघितलं की बाबा ही कमिशनिंगची प्रोसेस काय आहे. स्वतः गोडाऊनमध्ये जाऊन उभं राहून आम्ही ही प्रोसेस बघितलेली आहे आणि त्या ठिकाणचे अधिकारी आणि जे काही इंजिनियर आहेत, भेलचे काही इंजिनियर, त्यांच्याशी देखील याबाबत चर्चा केलेली आहे. तर त्यात थोडक्यात समजून घेऊया. पहिल्या तर कमिशनिंगसाठी या मशीन्स आहेत त्या गोडाऊनमध्ये आणल्या जातात आणि तत्सम क्लास 1 क्लास 2 लेवलचे ऑफिसर जे आहेत तिथं बसून वेगवेगळ्या दुसऱ्या खालच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ईव्हीएम मशीनचं कमिशनिंग करून घेतलं जातं. तर त्या कमिशनिंगच्या प्रोसेसमध्ये पहिली असती प्रोसेस जी आल्यानंतर सिम्बॉल लोडिंग प्रोसेस. म्हणजे जी आपली व्हीव्हीपॅट मशीन आहे तर व्हीव्हीपॅट मशीनला तुमचं सिम्बॉल प्रिंट करायचं, कागदावरती लिहायचं. तर त्या व्हीव्हीपॅट मशीनला माहीत झालं पाहिजे की एक नंबरचा जे कॅन्डिडेट असणार आहे त्याचं चिन्ह काय असणार आहे आणि ते बटन दाबल्यानंतरच त्याची ती प्रिंट केलेली कॉपी खाली पडावी की दिसावी किंवा त्यानंतर ती खाली पडावी. यासाठी त्याला सिम्बॉल लोड असणं गरजेचं आहे. म्हणून एका डिव्हाइसच्या माध्यमातून तिथले जे इंजिनियर ते सिम्बॉल लोडिंगचं काम करतात आणि हे सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली म्हणजे सीसीटीव्ही चालू असताना करतात. हे प्रत्येक व्हीव्हीपॅटमध्ये सिम्बॉल लोडिंग होतं आणि हे लोडिंग झाल्यानंतर जे काही मशीन म्हणजे हे 3 कंपोनेंट कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट हे तिन्ही कंपोनेंट वेगवेगळे असतात, एकमेकाशी डायरेक्ट काही संबंध नाही. परत एक त्याला रिसॅम्पलिंग म्हणतात. पुन्हा एकदा सॅम्पलिंग होतं, एकदा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे होतं आणि पुन्हा एकदा तिथं गोडाऊनमध्ये आल्यानंतर रिसॅम्पलिंग होतं. कुठल्या व्हीव्हीपॅटला कुठलं मशीन रॅन्डम नंबर एकमेकाला अलोकेट होतात आणि त्या नंबरच्या आधारे म्हणजे फक्त बॅटरी जर काही डॅमेज असेल किंवा कमी जास्त असेल तर तेवढी बदलायची, बाकी कुठलाही बदलला जाणार नाही. तर त्या पद्धतीने वेगवेगळ्या ज्याच्या समोर ज्या व्हीव्हीपॅटच्या समोर जो बीयू आलेला आहे किंवा जो कंट्रोल युनिट आलेला आहे, जो बॅलेट युनिट आहे त्यानुसार ते ईव्हीएम मशीन सर्व लोकांना एका टेबलवर बसून ते कनेक्ट केलं जातं आणि कनेक्ट केल्यानंतर कमिशनिंगमध्ये व्यवस्थित ऑपरेट होतंय का, म्हणजे जे त्याच्यामध्ये काही क्रॉस चेक असतात सुरुवातीला की जेवढे नंबर ऑफ कॅन्डिडेट आहेत व्हीव्हीपॅटला जे मशीन लोडिंग केले तेवढेच कंट्रोल युनिटमध्ये आहेत का, ते मॅच झालेत का, आणि मग आणि त्याचबरोबर ते जोडलेलं असतं नंतर बॅलेट युनिटला त्याच्यावरती त्यांचे सिम्बॉल म्हणजे पक्षाचे सिम्बॉल असतात. त्यानंतर त्या उमेदवाराचं नाव आणि त्याच्या पुढं जे बटन आहे दाखवायचं, हे जे आहेत हे सिक्वेन्स बटन असतात तिथे. परंतु दुसरा जो आहे तो पार्ट तो पेपरमध्ये असतो, तो प्रिंटेड फॉर्ममध्ये असतो, तो त्याच्यावर लावला जातो का तो रेफरन्ससाठी असतो आपल्याला किंवा जो मतदान करणार आहे की 1 नंबरला याचं नाव आहे, त्याच्या पुढचं बटन दाबलं तर मशीनला कळेल की बाबा हे जे मशीन आहे की जे आपण सिम्बॉल लोडिंग आधी केलंय त्या मशीनमध्ये की हे
काँग्रेसला झालंय किंवा आम आदमी पार्टीला झालंय किंवा बीजेपीला झालेलं आहे त्या कॅन्डिडेट. 1 नंबरला कुठला कॅन्डिडेट, 2 नंबरला कुठला कॅन्डिडेट, याचं मॅचिंग होतं. आणि याच्यानंतर हे जोडून झाल्यानंतर ते सॅम्पल डमी वोटिंग करून बघतात, प्रत्येकाला वोट करतात प्रत्येकाच्या बरोबर, त्याच्याबरोबर तेवढंच समोर पुढे दाखवतात का, त्याचे काउंट चेक करतात, त्याचे जे काही प्रिंट्स असतात त्या व्हीव्हीपॅट मधल्या त्या बाहेर काढून त्याच्यावरती डमी म्हणून सिम्बॉल करतात आणि त्या एका लिफाफ्यामध्ये बंद करून ते सबमिट करायचं, अशी ही प्रोसिजर आहे. हे झालं कमिशनिंगच्या बाबतीमध्ये. कमिशन झाल्यानंतर परत हे मशीन वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये भरून गोडाऊनला किंवा जवळपासच्या त्या मतदान केंद्रावरती पोहोचवलं जातं. इलेक्शनच्या दिवशी देखील अगोदर जेव्हा इलेक्शन सुरू करणार आहोत किंवा मतदानाची प्रोसेस सुरू करणार त्याच्या अगोदर हे बंधनकारक आहे मतदान अधिकाऱ्यांना की ते डमी वोटिंग दाखवतील. जे तिथले प्रतिनिधी आहेत, राजकीय प्रतिनिधी आणि काही पदाधिकारी आहेत, त्यांना ते दाखवतात की बाबा ही मशीन मी जोडलेली आहे आणि याचं मी डमी वोटिंग करतोय, प्रत्येकाला 1-1, 2-2 वोट देऊन त्याचा काउंट बरोबर मॅच होतोय का हे दाखवलं आपल्याला. आणि अगेन परत तीच प्रोसिजर की ते नंतर व्हीव्हीपॅटला जे प्रिंट पडलेले आहेत त्या बाहेर काढून त्याच्यावरती डमीचा सिक्का मारून ते लिफाफ्यामध्ये बंद करायचे आणि त्याचबरोबर जे आता डमी वोटिंग झालं त्याचं रिसीट करायचं, म्हणजे तो काउंटर जो तो रिसीट करेल आणि मगच ऍक्च्युअल खरं मतदानाला सुरुवात होते. आता ही प्रोसिजर तुम्हाला समजली आहे मला वाटतं आता प्रत्येकाला. आता याच्या पुढे जाऊन आपण काय करणार आहोत की हे समजून घेऊयात की मतदानाची मशीन जी आहे त्याच्यामध्ये काय काय 2 पार्ट आहेत, तर हार्डवेअर पार्ट आणि सॉफ्टवेअर पार्ट. तर हार्डवेअर पार्टमध्ये काय तर इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट आहेत, त्याचे मायक्रो कंट्रोलर असतील, बटन्स असतील, स्विचेस असतात, तर प्रेस केलं की त्याचा एक सिग्नल त्या कंट्रोल युनिटला जातो किंवा त्या सीपीयूला जातो आणि त्यानुसार तो पुढचा एक प्रोग्राममध्ये काय लिहिले त्यानुसार तो ऑपरेट होतो. सिम्बॉल लोडिंगच्या इंजिनियरशी मी जेव्हा चर्चा केली तेव्हा मला असं कळालं की याचे जे काय प्रोग्रामिंग जे आहे तर ते वेगवेगळ्या टीम्स असतात, म्हणजे डिस्प्लेसाठी वेगळी टीम असते, प्रत्येक कंपनी वेगळी टीम असते, त्यासाठी ती प्रोग्रामिंग करत असते आणि त्या हार्डवेअरचा पार्ट देखील चेक करत असते. आणि हा जो प्रोग्रामिंग झालेला पार्ट डिफेन्स किंवा ज्या DRDO सारख्या शासकीय यंत्रणा आहेत त्यांच्या मार्फत याचं व्हेरिफिकेशन होतं की बाबा जे प्रोग्राम केलेला आहे तो बरोबर आहे का, तो ऑपरेट बरोबर होतं का, यात काही माल फंक्शन आहे का, या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात आणि त्यानंतर त्याचं अप्रुव्हल होतं. आता हा पार्ट समजून घेतला. आता आपण समजून घेऊयात की खरंच मी जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की याच्यावरती ईव्हीएम खरंच हॅक होऊ शकतं का किंवा हॅक केलं जाऊ शकतं का. तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने बऱ्याच वेळेस त्याच्यावर चॅलेंज केलं की तुम्ही आम्हाला हॅक करून दाखवा किंवा याच्यामध्ये वेगवेगळ्या कुठलंही वायरलेस तंत्रज्ञान नाहीये, त्यामुळे जोपर्यंत तुम्ही त्याला काही कनेक्ट करत नाही फिजिकली जाऊन स्वतःहून जाऊन काही, तोपर्यंत याच्याशी कुठलंही कम्युनिकेशन होत नाही आणि त्यामुळे ते हॅक केलं जाऊ शकत नाही, अशा प्रकारचे माहिती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून आपल्याला बऱ्याच वेळा देण्यात आलेली आहे. परंतु एक सॉफ्टवेअर तंत्रज्ञ, स्वतः एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, याच्या अनुषंगाने मी म्हणतो की जर एखादा प्रोग्राम आहे तर त्या प्रोग्राममध्ये माल फंक्शनिंग केलं जाऊ शकतं जर त्याचं सुपरविजन, म्हणजे आता सॉफ्टवेअर मधली मी थोडीशी प्रोसेस समजून सांगतो. एखादं सॉफ्टवेअर एखाद्या कंपनीसाठी जर आम्हाला बनवायचं असेल सॉफ्टवेअर इंजिनियर लोकांना, तर त्याची प्रोसेस कशी असते. कुणी जाऊन कुणालाही कोडमध्ये लिहिण्याचा किंवा याचा अधिकार मिळत नाही. ती पर्टिक्युलर टीम जी आहे त्याचे जे मेंबर्स आहेत त्यांना त्यांचे वेगवेगळे अकाउंट बनतात सॉफ्टवेअरमध्ये आणि सोर्स कोड म्हणजे जो कोड लिहिलेला आहे त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरचा त्या कोडवरती लिहिण्याचा अधिकार त्यांच्या लेवलच्या परमिशन त्यांना दिला जातो. जर मी आता त्या सॉफ्टवेअर टीम बनवण्याच्या टीमचा भाग आहे तर माझं एक अकाउंट असेल आणि त्या अकाउंटमध्ये मी जे काही माझा कोड लिहिणार आहे, सपोज आपण ईव्हीएमचं सॉफ्टवेअर बनवतोय त्याच्यामध्ये मी एक इंजिनियर आहे, तर मी जो कोड लिहिणार आहे तो कोड बेसिकली मी कमिट करतो. त्याला याच्यामध्ये प्रोग्रामिंगच्या भाषेमध्ये कमिट करणं म्हणतात की कोड लिहिणं, त्या फाईलमध्ये लिहिणं आणि ते वरती एका ठिकाणावर वेगळ्या फाईल एकत्र आणल्या जातात, त्याला रिपॉझिटरी म्हणतात. तर त्या रिपॉझिटरीमध्ये मी ते वरती पाठवतो, कमिट करतो आणि पुश करतो. त्याचं ट्रॅकिंग कंटिन्युअसली होतं आणि त्याच्यानंतर मी जर एखादा कोड त्याच्यामध्ये लिहिलाय, मी वरती पाठवलाय, तर माझा सिनियर अधिकारी त्याच्यावरती असतो की तो कोड परत एकदा रिव्ह्यू करतो आणि रिव्ह्यू केल्यानंतर मग तो अप्रूव्ह केल्यानंतर तो त्या एका पर्टिक्युलर त्याला ब्रांच म्हणतो आम्ही, त्या ब्रांचवरती जाईल आणि त्याच्यानंतर ती जी अप्रूव्ड ब्रांच आहे तो फायनल कोड आहे, तोच कोड फक्त मशीनच्या कंट्रोलरमध्ये किंवा कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये वापरला जातो किंवा लिहिला जातो. ही अशी प्रोसिजर असते. जर अशी प्रोसिजर ही प्रॉपर जर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया किंवा ह्या 2 कंपन्या बेल असेल किंवा ECIL म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल, हे जर फॉलो करत असेल तर चांगली गोष्ट आहे. तर हे जर फॉलो करत नसेल आणि एखादा जर इंजिनियर माझ्यासारखा फक्त प्रोग्रामिंग लिहितोय आणि मी जो लिहिले
ते फक्त वरच्यावर तपासलं जात असेल आणि जसं तसं फक्त कंट्रोलरमध्ये किंवा सॉफ्टवेअरमध्ये लिहिलं जात असेल, तर मशीनमध्ये हॅक करता जर येत नसेल तरी त्याच्यावर माल फंक्शन करता येईल. तर माल फंक्शन म्हणजे काय करता येईल, माल फंक्शन कशाला म्हणतात, त्या डेमोतनं आपण पुढे पाहणारच आहोत. पण मी थोडंसं आधी त्याची थेअरी सांगून सांगतो की माल फंक्शन म्हणजे काय म्हणताय. प्रत्येक बटनवरती एक एक मतदान जायला पाहिजे असं अपेक्षित आहे, बरोबर. पहिल्या कॅन्डिडेटला एक बटन दाबलं, दुसऱ्याला एक दाबलं, तिसऱ्याला एक दाबलं, तर एक एक जायला पाहिजे. पण जर मी कोडमध्ये असं लिहिलं असेल की पहिल्या कॅन्डिडेटला जर मी बटन दाबलं तर त्याच्यामध्ये जे वोट आहे ते दुसऱ्या कॅन्डिडेटला गेलं पाहिजे, किंवा आतापर्यंत समजा 10 वोट झाले, त्याच्यानंतरची पुढची 5 वोट आहे मी कशालाही दाबवल्यात तर ते पर्टिक्युलर एका कॅन्डिडेटला झालं पाहिजे. हे प्रोग्रामॅटिकली लिहिता येणं शक्य आहे, हे प्रोग्राम मध्ये शक्य आहे. म्हणून त्याला माल फंक्शनिंग तुम्हाला ज्या पद्धतीने मशीन प्री प्लॅन किंवा मशीन सेट म्हणतात आपल्या भाषांमध्ये, की मशीन सेट केलंय, मशीनचं सेटिंग केलेलं आहे, त्यामुळं एखाद्या पक्षाला जास्त मतदान करतात. तर ते शक्य आहे. कधी शक्य आहे, जर त्याची कोड व्हेरिफिकेशन प्रोसेस व्यवस्थित नसेल तर. आणि मी आम आदमी पार्टीचा पदाधिकारी असल्यामुळे आमची तर मागणी आहे, आणि सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे पण, की हा जो सोर्स कोड आहे तुम्ही शक्य असल्यास तो पब्लिक केला पाहिजे, जेणेकरून आमच्यासारखे इंजिनियर देखील ते कोड पाहतील, काही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असतील, सॉफ्टवेअर असतील, ते बघतील, आणि त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्याच्यावर देखील आम्ही सजेशन देऊ शकतो आणि ते त्रुटी आपण त्यातनं काढू शकतो. दुसरी गोष्ट, हे जे कोड याला पण आम्ही कोड फ्रीज म्हणतो किंवा कोड फायनल ब्रांचमध्ये तुम्हाला म्हटल्याप्रमाणे, तर हे करत असताना वेगवेगळ्या काही पार्ट्यांचे म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काही इंजिनियर लोक घेतले पाहिजेत. म्हणजे समजा आम आदमी पार्टीचा एक इंजिनियर त्यांनी अपॉइंट केला पाहिजे, भारतीय जनता पार्टीचा असेल, काँग्रेस असेल, त्यांनी प्रत्येकाने काही इंजिनियर दिला पाहिजे. त्याचबरोबर इलेक्शन कमिशन इंडियाचे काही टेक्निकल अधिकारी असतील, काही न्यायालयीन व्यवस्थेचे काही अधिकारी असतील, आणि जे काही देशामध्ये जी सत्ता आता चालतात, पंतप्रधान असतील किंवा त्यांचा सिटिंग कॅन्डिडेट जो पक्ष असेल, जो राज्य चालवतोय, त्यांचं प्रतिनिधी, असे वेगवेगळे प्रतिनिधी मिळून त्यांचं व्हेरिफिकेशन करून त्यांच्या अप्रुव्हल नंतरच तो कोड जो आहे ना तो फायनल कन्सिडर करायला हवा. ही प्रोसिजर जर प्रॉपर फॉलो झाली तर त्याच्यामध्ये असं म्हणू शकतो की आपण त्याच्यामध्ये त्रुटी करणं अवघड आहे. आता मी जो माल फंक्शनिंग म्हटलेलं आहे त्याचा एक डेमो आपण बघणार आहोत. तर मी एका साईटवरती हा डेमो बनवून टाकलेला आहे, आणि ती साईट आहे बेसिकली माझी न्यूज चॅनलची साईट आहे, त्याच्यावरतीच मी तो अपलोड केलेला आहे. आणि त्या अपलोड केलेल्या साईटवरती surajnews.com/voting आतमध्ये ती एक फाईल बनवली. ही फाईल जी आहे मी जावा स्क्रिप्टमध्ये लिहिली आहे. टेक्निकल लोक असं त्यांना कळेल, पण ज्यांना टेक्निकल नाही माहिती आहे की जावा प्रोग्रामिंगमध्ये ती लिहिलेली आहे, आणि जावा आणि HTML मध्ये, जेणेकरून ते लोकांना वापरणं. तुम्ही देखील ह्या URL वरती गेला तर तुम्हाला देखील तुम्ही ट्रायआउट करू शकता, मी जसं डेमोमध्ये व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर याच्यामध्ये मी काय करतोय, बेसिकली सॅम्पलसाठी 5 कॅन्डिडेट घेतलेत, 5 कॅन्डिडेट वेगवेगळ्या पार्टीचे घेतलेत, आणि त्याच्या समोर एक वोट बटन म्हणून दिलेलं आहे. तुम्ही आता साईटच्या व्हिडिओमध्ये बघू शकता की कशा पद्धतीने मी ते दाखवलं. 5 कॅन्डिडेट घेतलेले आहेत. पहिला आहे आम आदमी पार्टीचा कॅन्डिडेट 1 म्हणून, कॅन्डिडेट 1 नेम म्हणून, दुसरा BJPचा कॅन्डिडेट 2, काँग्रेसचा कॅन्डिडेट 3, शिवसेनेचा कॅन्डिडेट 4, आणि बाकीचा दुसऱ्या पार्टीचा अपक्ष किंवा इतर पार्टीचा कॅन्डिडेट 5 म्हणून. आणि खाली 2 बटन घेतलेत की शो कॅन्डिडेट रिझल्ट, म्हणजे जसं मशीनमध्ये असतं कंट्रोल युनिटमध्ये जेव्हा वोटिंग चेक करायचं असतं फायनल काउंट मतदानाच्या दिवशी, तर त्या दिवशी फक्त ते बटन दाबलं की ते काउंट आपल्याला दाखवतो कुठल्या कॅन्डिडेटला किती किती पडलेलं. किंवा डमी वोटिंग झाल्यानंतर तुम्हाला रिसिप्ट करायचं, तर त्यासाठी एक बटन आहे रिसिप्ट वोट काउंट, म्हणजे डमी वोटिंग संपलं की रिसिप्ट करून परत ऍक्च्युअल मतदान देखील जी प्रोसेसमध्ये आहे त्या पद्धतीने दुसरं एक बटन ऍड केलेलं आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्यापर्यंत आपण आता बघूयात याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण हे टेस्ट करू शकतो, हा डेमो पाहू शकतो. तर मी काय करतोय व्हिडिओमध्ये, पहिल्यांदा प्रत्येक एका कॅन्डिडेटला एक मत देणार आहोत, आणि हे बरोबर येते का बघणार आहोत. त्याच्या अगोदर मी काय करतोय की शो कॅन्डिडेट वाईज रिझल्ट बटनवर क्लिक करतो, जेणेकरून मला कळायचं की आधी कुठला काउंट नाही त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना 000 वोट्स आहेत. तर आपल्याला दिसतंय स्क्रीनमध्ये की सर्वातला आपल्याला रिझल्ट प्रिंट केल्यावर त्याच्यावर सगळ्यांना 0 वोट आहे. आता आपण काय करतोय की पुढे जाऊन एक कॅन्डिडेटला एक मतदान करणार आहोत. तर पहिल्यांदा मी काय केलंय, 1 नंबरच्या कॅन्डिडेटला वोट केलेला आहे, त्याच्या समोरचा जे कॅन्डिडेट 1 नेम आहे त्याच्या समोर त्याला बटन क्लिक केलंय, आणि खाली म्हणतोय मी दिस इज व्हीव्हीपॅट डिस्प्ले, यू वोटेड फॉर कॅन्डिडेट 1. म्हणजेच मी काय दाखवतो, व्हीव्हीपॅट जसं तुम्हाला दिसतं की बाबा तिची प्रिंट कागदावर येतं, लाईट लागते, आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसतं की बाबा तुझं चिन्ह प्रिंट होतं.
तिला चिन्ह प्रिंट करता येत नाही, पण मी सॅम्पलसाठी म्हणून सांगतोय की तुम्हाला दाखवतोय की बाबा तुमचं कॅन्डिडेट 2 ला वोट झाले, कॅन्डिडेट 1 ला वोट झाले, हे तुम्हाला दाखवतोय आपण. आणि आपण त्याला म्हणतो की व्हीव्हीपॅट डिस्प्लेवरती असं दिसेल. सिमिलरली म्हणजे असंच आपण कॅन्डिडेट 2 साठी मतदान करणार आहेत, कॅन्डिडेट 3 साठी मतदान करतोय, त्यानंतर कॅन्डिडेट 4 आणि 5 साठी मतदान करतोय. आता सगळ्यांना किती मतदान देऊन झालेले, तर आपण काय करतोय की शो कॅन्डिडेट रिझल्ट प्रिंट करतो. दिसतंय आपल्याला पार्टी वाईज मध्ये प्रत्येकाला एकच मतदान आलेलं आहे. म्हणजे जेन्युअन हे आपला डेमो जे वोटिंग दाखवतात अधिकारी, असं समजत की हे आता डमी वोटिंग आपलं पहिल्यांदा अधिकाऱ्यांनी आपल्याला दाखवलंय. आता डमी वोटिंग झाल्यानंतर प्रोसिजर काय आहे की ते डमी वोट्स बाहेर काढायचे, सील करायचे आणि काउंट रिसीट करायचा, बरोबर, ऍक्च्युअल वोटिंग चालू करायचं अगोदर. त्याच्यानंतर काय करणार आहे मी, जे दुसरं बटन आहे रिसीट वोट काउंट बटन, तर त्या रिसीट वोट काउंट बटनवरती आता मी क्लिक करणार आहे. तर या बटनवर क्लिक केल्यानंतर काय होणार की सगळे जे एक एक मतदान दिलं होतं आपण, ते मतदान आता रिसीट होणार आहे. ठीक आहे. तर रिसीट झाल्यानंतर आपण परत एकदा ते व्हेरिफिकेशन करणार आहे की रिसीट झाल्यानंतर जे काउंट आहे तो परत 0-0 ला सेट झालाय का, ही व्हेरिफिकेशन माझ्याकडे आहे. ऍक्च्युअल मध्ये त्यांना तिथं काही ते परत काउंट करून दाखवत नाही, परंतु ते रिसीट बटन आपल्या समोर क्लिक सेट करून दाखवतात. ठीक आहे. तर आता मी रिसीट बटन क्लिक करतोय आणि त्यानंतर परत मी दुसरं जे बटन आहे शो कॅन्डिडेट वाईज बटन, हे मी क्लिक करतोय. सो कॅन्डिडेट वाईज बटन क्लिक केल्यावरती तुम्हाला दिसेल की प्रत्येक पुन्हा एकदा कॅन्डिडेट 1, 1, 2, 3, 4, 5 यांना सगळ्यांना 0-0 वोट तो दाखवते. म्हणजे आता कॅन्डिडेट जो काय काउंट होता तो रिसीट झालेला आहे. प्रत्येकाला 0-0 वोट आहे. आता ऍक्च्युअली वोटिंग सुरू होणार आहे. आता जे आपण मतदान करणार आहे, डमी वोटिंग अधिकाऱ्यांनी आपल्याला दाखवलंय. आता आपण ऍक्च्युअल वोटिंग मध्ये आपण असं समजूया की ऍक्च्युअल वोटिंग सुरू झालं. आता यानंतर लोक आले, प्रत्येकाला एक वोट करतात आणि त्याप्रमाणेच प्रत्येकाला एकच मतदान देऊन समजण्यासाठी सोपं झालं म्हणून. आणि व्हीव्हीपॅट डिस्प्लेवरती पण दिसतंय की बाबा आता एकच मतदान, म्हणजे त्या कॅन्डिडेटला कुठल्या कॅन्डिडेटला मतदान केलंय. मतदाराला कळतंय की बाबा मी त्या कॅन्डिडेटला किती प्रिंट होत आहे व्हीव्हीपॅटवर. पण ऍक्च्युअल जे 5 कॅन्डिडेटला आपण आता एक मतदान दिले, पण जेव्हा शो रिझल्ट केल्यानंतर खरंच तसंच दिसतंय का, तर आपण शो रिझल्ट बटनवरती क्लिक करूयात आणि बघूयात की खरंच काय झालेलं आहे. तर तुम्हाला दिसतंय खाली मी क्लिक केले आता, आणि कॅन्डिडेट 2 ला 5 वोट आहेत, बाकी सगळ्यांना एक 0-0 वोट आहे. तर हे कसं झालं बाबा. तर मी पाठीमागे प्रोग्रामॅटिकली काय केलेलं आहे, जेव्हा जेव्हा अधिकारी रिसीट बटन वोट काउंट बटन दाबतील त्याच्यानंतर येणारं वोटिंग जे आहे ते मी काय केलंय, काउंटर एक फ्लॅग सेट केला किंवा एक असं प्रोग्रामॅटिकली केलंय की त्याच्यानंतर जे मतदान होईल ते एकाच कॅन्डिडेटला जाईल. आता जसं आधी म्हटल्याप्रमाणे मी एकाच कॅन्डिडेटला काउंट वाढवलंय, पण प्रोग्रामॅटिकली 5 वोट नंतर एक मतदान मिळालं पाहिजे, 3 वोट नंतर एक, असं देखील केलं जाऊ शकतं. आता हा डेमो तुम्हाला मला वाटतं पूर्ण कळायला पाहिजे. सुरुवातीला आपण डमी वोटिंगच्या पद्धतीनं पाहिलेलं आहे आणि नंतर ऍक्च्युअल वोटिंग जेव्हा होणार आहे तेव्हा मात्र एकाच कॅन्डिडेटला, कॅन्डिडेट 2 लाच सर्वात जास्त मतदान झालेलं आपल्याला दिसतंय. तर यामुळेच म्हणजे ही गोष्ट प्रोग्रामॅटिकली शक्य आहे. मी काय ऍक्सेस केलंय का, आपण काय वेगळे हॅक केले काय आहे, जे काही मी डेमो केलेला आहे याच्यामध्ये वेगळे हॅक काही केलेली नाहीये. पण जी व्यक्ती याचं प्रोग्रामिंग करणार आहे, ईव्हीएम मशीनचं किंवा प्रोग्रामिंग करणार आहे, त्या व्यक्तीनं जर असं काही प्रोग्राम लिहून ठेवला ज्याच्याकडे आपल्याला ऍक्सेस नाही, सामान्य व्यक्तींना त्याला ऍक्सेस नाहीये, कुठल्या पॉलिटिकल पार्टीला याच्यामध्ये ऍक्सेस नाहीये, हा प्रोग्राम काय लिहिलाय तो, जर एखाद्या इंजिनियरने हा प्रोग्राम लिहिला असेल तर मात्र याच्यामध्ये मशीन आधीच अशा पद्धतीने तयार केल्या जाऊ शकतात की तिथं तुम्ही कसंही वोटिंग करा, एखाद्या पार्टीला जर जिंकवायचं किंवा त्या कॅन्डिडेट जिंकवायचं ठरलं तर ते जिंकवता येणं शक्य आहे. कुठलंही कम्युनिकेशन करायची गरज नाही, कशाला कनेक्ट करायची गरज नाही, कारण ते आधीच आतमधल्या प्रोग्राममध्ये सेटिंग करून ठेवलेलं आहे. बरं, याच्यामध्ये म्हणाल की नाही आधी ज्यांना कसं काय माहिती कुठल्या प्रकारच्या कॅन्डिडेटला 2 नंबरचाच कॅन्डिडेट बीजेपीचा असणार आहे किंवा 3 नंबरचा कॅन्डिडेट काँग्रेसचा असणार आहे, त्यांना जिंकून द्यायचे, कारण कॅन्डिडेट वर खाली होत राहतात. बरोबर, कधी आम आदमी पार्टी 1 नंबरला असेल, कुठं बीजेपी 1 नंबरला असेल, कुठे काँग्रेस 1 नंबरला असेल किंवा 2 नंबरला असेल, तर ते नंबर बदलत राहतात सिक्वेन्स नंबर. मग कसे काय तुम्ही म्हणता की बाबा 3 लाच कॅन्डिडेटला जाईल किंवा कॅन्डिडेट 2 लाच गेली तिथं आणि त्यावेळेस काँग्रेसचाच आला तिथं, तर बीजेपीला जाणार नाही, काँग्रेसला जाणार. तर याच्यावरती एक माझे बंधू देखील इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहेत आणि ते कंट्रोलचे प्रोग्रामिंगचे कामं करतात, म्हणजे जे गाड्यामध्ये कारमध्ये कंट्रोल प्रोग्राममध्ये त्याच्यावरती काम करतात. तर मी त्यांच्याशी चर्चा केल्यावर मला असं कळालं की जे बटन आपण प्रेस करणार, म्हणजे कुठलाही कंट्रोलर हा इनपुटवर ऑपरेट करतोय, त्याला काही सिग्नल कसे द्यायचे असतात इतर कशा भरून झाल्यावर, तर ते बटनवरती जर मी एखाद्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटचं किंवा नोटाचं किंवा असं काही बटन ठरवलेलं आहे याच्यावरती व्हीव्हीपॅटवरती 1 नंबरचं किंवा 5 नंबरचं किंवा 10 नंबरचं, 1 नंबरचं समजा असं उदाहरणादाखल 1 नंबरचं बटन मी 10 सेकंद दाबून धरलं, तर मी जसं इथं सेट केलंय ना माझं आतमधलं प्रोग्रामॅटिकली, तर ते 1 नंबरचं बटन
10 सेकंद दाबून झाल्यानंतर त्याच्या पुढचं जे आहे आणि त्याच्यानंतरचं जे बटन मी दाबल, पहिलं 1 नंबरचं बटन 10 मिनिटं दाबून धरलं, 10 सेकंद दाबून धरलं आणि त्याच्यानंतरचं जे बटन मी दाबणार आहे इमिजिएटली, त्या बटनावरती जो कॅन्डिडेट असेल त्याला तिथून पुढचं काउंटिंग वाढायला पाहिजे. असं जर काय मी सेट करत असेल, असं शक्य आहे. म्हणजे तुम्ही जे म्हटलं आपण आता शंका कुठली करतोय की बाबा किती नंबरचा कॅन्डिडेट माहित नाही, मग ते 2 नंबरला जाईल, तिथं कधी काँग्रेसचा आहे कधी बीजेपीचा आहे, तर ते देखील सेट करणं शक्य आहे. नंतर कधी जेव्हा तुमच्याकडे कॅन्डिडेटकडे म्हणजे ते बुथिंग ऍक्च्युअल इलेक्शन चालू असेल, मतदान केंद्रावर चालू असेल, तिथं देखील करता येणं शक्य आहे की नंतर कुठल्या कॅन्डिडेटला ऍक्च्युअली वोट करायचंय. 1 नंबरचं बटन 10 सेकंद दाबून धरा, खूप जास्त 10 सेकंद कंटिन्युअस, आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटतंय की बाबा 3 नंबरला काँग्रेसचा आहे, काँग्रेसला जिंकवायचं, त्या जे काही प्रोग्रामिंग ज्याला केलेली आहे किंवा ज्यांना तो अधिकारी असेल किंवा कोणी एखादा मतदानाला असेल त्याला त्यांनी सांगितलं असेल की जाऊन असं करू नये, तर तो माणूस आला त्यांनी जर असं केलं तर त्याच्यानंतर 3 नंबरचा किंवा 4 नंबरचा जे त्यांनी ठरवलेला आहे त्या उमेदवाराला तिथून पुढे सगळे किंवा जो काही फॉर्म्युला आतमध्ये ठरलेला आहे, लिहिलेला आहे आतमध्ये कोडमध्ये, त्यानुसार ते वोट जाऊ शकतं. आता मला वाटतं मी खूप जास्त वेळ घेतलाय तुम्हाला क्लिअर करायचं, तर मतदान यंत्रणा किंवा ईव्हीएम मशीन वायरलेस पद्धतीने हॅक करता जाऊ शकतं का? तर नाही. वायर जोडून हॅक त्यात काही बदल करता येणं शक्य आहे का? तर करता येणं शक्य आहे, परंतु इलेक्शन कमिशनच्या प्रोसेसनुसार कुणीही तिला जाऊन काही जोडू शकत नाही. त्याला कुठलं USB जोडू शकत नाही, केबल जर जोडली तरी पण त्याला कुठलाही कंट्रोल ते अधिकारी अलाउड नाही करणार, म्हणजे प्रोसेसनुसार तुम्हाला ते शक्य नाही. पण तिसरा जो मुद्दा आहे की जर तुम्ही आधीच मशीन सेट करता येणे शक्य आहे का? तर हो, आधीच मशीन सेट करता येणे शक्य आहे. जो कोणी याच्यावरती प्रोग्रॅमिंग करतो आहे किंवा प्रोग्रॅमिंग ज्याने लिहिले त्या व्यक्ती, त्या सॉफ्टवेअर इंजिनियरला ते शक्य आहे. आणि म्हणून आम आदमी पार्टीच्या वतीने आणि तमाम नागरिकांच्या किंवा देशवासियांच्या वतीने मी इलेक्शन कमिशनला आवाहन करतोय की तुम्ही जो कोड लिहिताय तो कोड जनतेसमोर आणा, तो ओपन सोर्स करा आणि शक्य असल्यास जनतेला येऊ द्या, त्याच्यावरती रिव्ह्यू येऊ द्यात आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह कराव्यात. किंवा ते जर शक्य नाही काही कारणास्तव, तर जास्तीत जास्त कमीत कमी 5 ते 10 पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांना टेक्निकल नॉलेज आहे किंवा ते नेमू शकतात अशा इंजिनियर लोकांना, त्यांना घेऊन याचं जे व्हेरिफिकेशन करावं. त्याच्यामध्ये काही यंत्रणा पण असाव्यात, जसे की न्याय व्यवस्थेतला काही पदाधिकारी असाव्यात, विरोधी पक्षातले असाव्यात, सिटिंग जे सरकार आहेत त्यांचे काही प्रतिनिधी असाव्यात, इलेक्शन कमिशनचे काही अधिकारी असावेत. ह्या 10-15 लोकांच्या व्हेरिफिकेशन नंतर, अप्रुव्हल नंतर या पर्टिक्युलर प्रोग्रामला मान्यता मिळावी आणि तो प्रोग्राम मग त्या मशीनमध्ये लिहिला जावा. अशा पद्धतीची प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे, असं या निमित्ताने मी आवाहन करतो आणि आजचा व्हिडिओ इथे पूर्ण करतो. मला वाटतं तुम्हाला माझा व्हिडिओ हा थोडा लेंदी होता पण आवडला असेल आणि याच्यातनं तुम्हाला तुमची जी काही कन्सेप्ट आहे ईव्हीएमच्या बाबत ते देखील क्लिअर झालं असेल अशी आशा करतो. आमच्या या संबंधित किंवा अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी असे व्हिडिओ, असे वेगवेगळे मुद्दे राजकीय असतील, सामाजिक असतील, तुमच्यासाठी घेऊन येत राहील. धन्यवाद.